नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कॉन्ट्रॅक्टर व त्यांचे एजंटांचे राज्य आले तोडा आणि झोडा या नीतीला सामोरे जाणे गरजेचेच। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले मार्गदर्शन। सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांनी विचार दिला, तो विचार तात्पुरता लुप्त झाला आहे। कॉन्ट्रॅक्टर व त्यांचे एजंट यांचे राज्य आले आहे, त्यांच्या तोडा आणि झोडा या नीतीला आपण सामोरे गेलो पाहिजे। काँग्रेस नेहमी संघर्षातून पुढे आली आहे। महात्मा फुले, छत्रपती शाहू व आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे। येथे 4 महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडतील। राज्य सरकारची कृत्ये उघडकीस आल्यानंतर कदाचित लोक आपला विचार बदलतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला। कराड तालुक्यातील पाचवडेश्वर येथील आनंद मल्टीपर्पज हॉलमध्ये बुधवारी दुपारी 2 वाजता झालेल्या कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चव्हाण बोलत होते। यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच 4 महिन्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे दिसेल यावर कोणाचाच विश्वास बसत नाही, परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला आहे। संपूर्ण राज्यात ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण आहे। निवडणुकीत हार जीत ही होतेच, परंतु सरसकट संपूर्ण राज्याचा निकाल इतका एकतर्फी लागणे सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणारा आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचे काम करणे अपेक्षित होते, पण तसे होताना दिसत नाही। विचार सोडून पळून जाण्याचे काम खरा कार्यकर्ता करत नाही। मला कराडच्या जनतेने भरभरून प्रेम दिले। कराड दक्षिणच्या मातीच्या उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली। या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आले। विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लढलो। पुढील काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे। त्या निवडणुकांना सामोरे जाण्याचा गंभीर विचार करणे गरजेचे आहे। मी तुमच्या सोबत ठामपणे होतो आणि राहणारच आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली। आज दक्षिण कराड तालुका काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा आज आम्ही संवाद मेळावा घेतला। मी त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त केले की त्यांनी जीवापाड प्रयत्न या निवडणुकीमध्ये केले। त्यामुळे 1 लाख लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं। पुढची दिशा ठरवण्याकरता कराड शहराचा मेळावा असा काही दिवसात होईल। नंतर आम्ही काही सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते बसून पुढची दिशा ठरवू। पण आता या पुढच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, नगरपालिकांच्या, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्या निवडणुकाला कसं सामोरं जायचं याचा आम्ही विचार करून ताकदीनं फुले शाहू आंबेडकर विचार यशवंतराव चव्हाणांनी जे या ठिकाणी प्रशासनाची शिस्त लावून दिलेली आहे, शिवछत्रपतींनी जो महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली, तो विचार आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करून कसल्याही परिस्थितीमध्ये वर्ण व्यवस्था महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही याकरता प्रयत्नशील राहू। माझ्यावर शरद पवार साहेबांचा शिक्का, त्यांची साथ सोडण्याचा विषयच नाही। आमदार शशिकांत शिंदे नागपुरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीनंतर दिला निर्वाळा। राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचे एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी अभिनंदन करण्यासाठीच त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो। राजकारणापलीकडे काही नाती असतात, ती जपण्याचा हा प्रघात आहे। माझ्यावर खासदार शरद पवार यांचा शिक्का आहे, त्यामुळे त्यांची साथ सोडून जाण्याचा विषयच नाही, असा स्पष्ट निर्वाळा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला। नागपूर येथे बुधवारी भल्या सकाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा देखील झाली। अजितदादा पवार हे 24 तास नॉट रिचेबल होते, कोणालाही भेटत नव्हते। तुम्ही आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी गेला होता, तुम्हाला ते भेटले का, असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यास हजार जबाबीपणाने उत्तर दिले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले। महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आहेत। एक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना शुभेच्छा दिल्या। राजकारणापलीकडे काही नाती असतात, शेवटी शरद पवार साहेब म्हणतील तीच आमची दिशा असते। माझ्यावर शरद पवार साहेबांचा शिक्का आहे, असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले।
त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. कारण या राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांचं त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. जेवढे मंत्रिमंडळ आले त्यांचं एक कर्तव्य म्हणून लोकप्रतिनिधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकारणाच्या पलीकडे एक रिलेशन असतं, नातं पण असतं. राजकारणामध्ये आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक, अशी कुठलीही चर्चा नाही. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं हे नाही. ज्यावेळेला पक्षाचे नेते निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक असेल, पण आज कुठलाही तशी चर्चा नाही. माझा शिक्का शरद पवारांचा. सत्यविना काही नेते मंडळींचे मन रमेना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या भेटीवर आमदार अमोल मिटकरी यांची टीका. केला खळबळजनक आरोप. सत्यविना काही नेते मंडळींचे मन रमेना झाले आहे, असा काहीसा प्रकार महाराष्ट्रात आहे. आमदार शशिकांत शिंदे हे जबाबदार नेते आहेत. ते केवळ सदिच्छा भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाणार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. नागपूर येथे बुधवारी सकाळी 8 वाजता विजयगड निवासस्थानी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकारणापलीकडचे नाते असून सदिच्छा भेट असल्याचे सांगितले होते. त्यावर पत्रकारांनी आमदार मिटकरी यांना सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास आमदार शशिकांत शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी शशिकांत शिंदे हे जबाबदार नेते आहेत. ते केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी अजितदादा पवार यांची भेट घेणार नाहीत. सत्यविना मन रमत नसणारे अनेक जण आहेत. कालच आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याजवळ मत व्यक्त केले होते, असा खळबळजनक आरोप आमदार मिटकरी यांनी केला. आता काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात. शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत. सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत. त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत. त्यामुळे ते गेले असतील की आता होऊ शकतं ना, त्यांची पण मागणी असू शकते. काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही, म्हणजे विरोधी बाकावर, म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील. ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढून ही सदिच्छा भेट होती, शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाहीत. स्वर्गीय रतन टाटा यांचे विचार भारताने स्वीकारले, पण महाराष्ट्राने स्वीकारले नाहीत. आमदार शशिकांत शिंदे यांची राज्य सरकारवर टीका. देशाच्या प्रगतीमध्ये स्वर्गीय रतन टाटा यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या योगदानातून सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या. टाटांचे आधुनिक विचार देशातील इतर राज्यांनी स्वीकारले, पण महाराष्ट्राने अजून देखील स्वीकारले नाहीत. हे दुर्दैव मोठे आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाला स्वर्गीय रतन टाटा यांचे नाव देण्यात येणाऱ्या विधेयकावरील चर्चेत भाग घेत आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारचे आभार मानले. स्वर्गीय रतन टाटा यांचे फक्त नाव न देता त्यांचे विचार, त्यांची आधुनिकता याचा देखील वापर करण्यात यावा. राज्यातील तरुण बेरोजगार राहू नये यासाठी कौशल्य विकास संस्थेमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देत त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्वर्गवासी रतन टाटा यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी देशाच्या प्रगतीबरोबर शैक्षणिक त्यांच्या असलेल्या योगदानातून सामाजिक चळवळी फार मोठी उभी केलेली आहे. मी त्याचं नाव दिल्याबद्दल मनापासून सरकारचं, आमच्या सर्वांचं, विरोधी पक्षापासून सगळ्यांचं एकमताने तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा देतो. तर 2च नाव टाटा इन्स्टिट्यूट, टाटा कन्सल्टंट म्हणून आहे, टाटांचंच आहे. त्यांनी अख्ख्या इतर राज्यामध्ये सगळीकडे आधुनिक पद्धतीच्या ITI किंवा कौशल्य विकासाला प्राधान्य दिलं. इतर राज्यांनी त्यांना बोलवलं आणि त्यांच्या या टाटा कन्सर्नचं पूर्ण रोबोट वगैरे हे त्या ITI मध्ये आपल्याकडे जे आधुनिक आता तंत्रज्ञान पाहिजे ते स्वीकारलं. महाराष्ट्राने सुद्धा स्वीकारलं, हे दुर्दैव आहे. खरं म्हणलं तर महाराष्ट्र नुसतं नाव रतन टाटांचं देणार आहात का, त्यांचे विचार, त्यांची आधुनिकता याचा उपयोग करणारा, हे मागच्या वेळेला सुद्धा मी सभागृहात विचारलं होतं. हेच मंत्री होते, नवाबभाई होते, त्यांनी उत्तर दिलं नाही. त्याला आपलं टाटा कन्सर्नचे पैसे आणि राज्य सरकारचे पैसे हे त्या ठिकाणी दोघांचा संयुक्तरित्या ही योजना राबवायची, जेणेकरून आधुनिक पद्धतीचे टेक्नॉलॉजी ही विद्यार्थ्यांना मिळावी. दुसरं आपण सांगितलेलं आहे की इथून फार मोठ्या प्रमाणात लोकांना, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण कौशल्य विकास मधून आता बेरोजगारांना भत्ता देत आहे. आमचं म्हणणं आहे बेरोजगार राहू नये यासाठी
आपण तिथल्या असलेल्या इंडस्ट्री काही संयुक्तरित्या खाजगी ITI करतात आणि तिथल्या तिथे विद्यार्थी घेत आहेत. या कौशल्य विकासच्या तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जे विद्यार्थी येणार आहेत, तिथं योगदान देणार आहेत, कंपल्सरी तुम्ही केलं पाहिजे की या राज्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये जे MIDC येणार असेल त्यांनी याच विद्यार्थ्यांना प्राधान्य दिला पाहिजे. आणि ती कॉन्ट्रॅक्ट बेस्ड अप्रेंटिसशिपची की कालमर्यादा आहे त्याला लिमिटेशन करून त्याला जर कंपल्सरी केलं तर या इन्स्टिट्यूटचा फायदा होईल, एवढीच माझी सूचना आहे. आणि ती जर सरकारने प्रामुख्याने गांभीर्याने घेतली तर 100% इथला विद्यार्थी ज्यावेळेला प्रशिक्षण घेईल, मग 1 वर्षाचा, 6 महिन्याचा, 2 वर्षाचा असेल, तो त्या इंडस्ट्रीमध्ये जॉबला लागला तर तो फायदा होईल, अशी माझी सूचना आहे. नाहीतर नाव फक्त रतन टाटांचं होईल आणि तिथला विद्यार्थी बेरोजगार राहिला तर त्या नावाला अर्थ राहणार नाही, याचा विचार करावा. गोडसेवाडीत मागासवर्गीय समाजावर प्रशासनाकडून अन्याय, ग्रामपंचायत निवडणुकीत दलित समाजाला आरक्षण देण्याची रमेश उबाळे यांची मागणी. कोरेगाव तालुक्याच्या राजकीय वाटचालीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या गोडसेवाडी गावामध्ये मागासवर्गीय समाज बांधवांची मतदारसंख्या 50 ते 60 एवढी असताना देखील त्यांना आज अखेर ग्रामपंचायत निवडणुकीत दलित समाजासाठी असणाऱ्या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. प्रशासनाने एक प्रकारे दलित समाजावर अन्याय केला आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केली आहे. गोडसेवाडी येथील दलित समाज बांधवांबरोबर घेत बुधवारी सकाळी 11:30 वाजता रमेश उबाळे यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली आणि दलित समाज बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. गोडसेवाडी गाव हे लोकसंख्येने कमी असले तरी या गावामध्ये दलित समाजाची 20 घरे आहेत. एकूण मतदार संख्या ही 50 ते 60 दरम्यान आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज अखेर दलित समाजासाठी असणाऱ्या आरक्षणाचा लाभ समाज बांधवांना मिळालेला नाही. एकही समाज बांधव आजपर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंच झालेला नाही. गावामध्ये इतर मागासवर्गीय समाज बांधवांचे एक घर आहे तरी देखील त्याला इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ दिला जात आहे. दलित समाजाची घरे जास्त असताना आणि मतदारसंख्या जास्त असताना देखील प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे किंवा जाणीवपूर्वक या समाज बांधवांचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील अधिकार डावलण्याच्या हेतूने त्यांना आरक्षण दिले जात नाही का, असा सवाल देखील उबाळे यांनी उपस्थित केला. महसूल विभागाचे कोरेगाव तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपण या विषयात तात्काळ लक्ष घालून दलित समाज बांधवांना गोडसेवाडीमधील ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा उबाळे यांनी व्यक्त केली. प्रांताधिकारी नाईक यांनी याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल. कटापूरचे ग्राम महसूल अधिकारी आणि शिरंबे येथील महसूल मंडल अधिकारी यांच्याकडून याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल मागवला जाईल. समाज बांधवांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही यावेळी दिली. गोडसेवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी खंडायत आहेत. आज आम्ही प्रांतसाहेब व तहसीलदार साहेबांना भेटलो. गेले 50 ते 60 वर्ष ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून सुद्धा आरक्षण पडलेलं नाही. एक ओबीसी समाजाच्या व्यक्तीला एका घरासाठी आरक्षण पडू शकतं ओबीसीचं, पण माझे तिथं 50 ते 60 वर्ष मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या व्यक्तींना ग्रामपंचायतीचं सदस्याचं आरक्षण पडलेलं नाही. सरपंच तर फार लांबची गोष्ट आहे, पण सदस्यासाठी सुद्धा आरक्षण पडलेलं. आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना इथं विनंती केली की आपण याचा पाठपुरावा करावा आणि मागच्या जनगणनेमध्ये किती पर्सेंटेज होतं आणि कशा पद्धतीनं जनगणना झाली की जेणेकरून ह्या 50 ते 60 वर्षे हे वंचित राहिलेत, यांना मतदानाचा अधिकार आहे पण ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून आरक्षण नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे. आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण याचा पाठपुरावा करून याच्यासाठी लागणारी जी कागदपत्र आहे ते आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सांगून काढून घ्यावी आणि ती आम्हाला सुद्धा द्यावी की जेणेकरून मी माझ्या मागासवर्गीय बांधवांना न्याय देऊ शकतो. आणि आम्ही त्यांना विनंती केली की या येणाऱ्या 6 महिन्यात काहीतरी इलेक्शन आहे, त्याच्या आधी हे निकालात काढावं आणि माझ्या मागासवर्गीय बांधवांना न्याय द्यावा.